नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर, जिथे मी तुम्हाला शिकवणार आहे प्रोग्राम इन सी प्लस प्लस मराठीत. मित्रांनो, सी प्लस प्लसचे व्हिडिओ बनवण्याचा उद्देश असा की ज्या काही हाय लेवल लँग्वेज आहेत, फॉर एक्झाम्पल जावा नेटबीन्स, .NET अशा प्रकारच्या लँग्वेज जर तुम्हाला शिकायच्या असतील तर त्यासाठी एका बेसिक लँग्वेजचं नॉलेज असणं गरजेचं आहे. आणि ती लँग्वेज म्हणजे सी प्लस प्लस. जे विद्यार्थी 11वी-12वी कॉम्प्युटर सायन्सला असतील किंवा जे विद्यार्थी फर्स्ट इयर डिप्लोमा किंवा डिग्रीला असतील त्यांच्यासाठी सुद्धा हे व्हिडिओ महत्त्वाचे असतील. चला तर मित्रांनो, सुरुवात करूया प्रोग्राम इन सी प्लस प्लस. सुरुवातीला आपण बघणार आहोत हिस्ट्री ऑफ सी प्लस प्लस. सी प्लस प्लस वॉज डेव्हलप बाय बिजॉन स्ट्रॉस्टफ ॲट AT&T अँड बेल लॅब इन USA 1980. 1980 मध्ये बिजॉन स्ट्रॉस्टफ या शास्त्रज्ञांनी AT&T अँड बेल लॅब इन USA मध्ये ही लँग्वेज डेव्हलप केली. सी प्लस प्लस इज अन इन्क्रिमेंट व्हर्जन ऑफ सी. याला इन्क्रिमेंट व्हर्जन ऑफ सी असं म्हटलं जातं कारण की याच्यामध्ये प्लस प्लस हे इन्क्रिमेंट ऑपरेटर वापरलं गेलं आहे. द फॅसिलिटीज लाईक क्लासेस, ऑपरेटर अँड फंक्शन ओव्हरलोडिंग. याच्यामध्ये आपल्याला फॅसिलिटी दिलेल्या आहे, क्लासेस, ऑपरेटर अँड फंक्शन ओव्हरलोडिंग. ज्यावेळेस टॉपिक चालू होतील त्यावेळी तुम्हाला मी एक्सप्लेन करेन. पुढचा टॉपिक आहे फीचर्स ऑफ सी प्लस प्लस. इट इज प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट लँग्वेज. प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट लँग्वेज म्हणजे कुठल्याही ऑपरेटिंग सिस्टीमवरती डाउनलोड आपण करू शकतो आणि प्रोग्राम रन करू शकतो. विंडोजच्या कुठल्याही ऑपरेटिंग सिस्टीमला सपोर्ट करणारी लँग्वेज. फॉर एक्झाम्पल विंडोज XP, विंडोज 7, विंडोज 8, विंडोज 10 कुठल्याही ऑपरेटिंग सिस्टीमला सपोर्ट करणारी लँग्वेज, म्हणून आपण तिला म्हणतो इट इज प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट लँग्वेज. इट इज मिडल लेवल लँग्वेज. मिडल लेवल लँग्वेज म्हणजे हाय लेवल लँग्वेज आणि लो लेवल लँग्वेज या दोघांचे फीचर्स याच्यात वापरले जातात, म्हणून आपण त्याला म्हणतो मिडल लेवल लँग्वेज. इट इज केस सेन्सिटिव्ह लँग्वेज. केस सेन्सिटिव्ह लँग्वेज म्हणजे काय, जे काही फंक्शन्स आहे, ऑब्जेक्ट आहे, कीवर्ड्स आहे ते आपल्याला सर्व लोअर केसमध्ये डिक्लेअर करायचे. जर आपण ते कॅपिटल लेटर्समध्ये केले तर प्रोग्राम रन होणार नाही, म्हणून आपण याला म्हणतो इट इज अ केस सेन्सिटिव्ह लँग्वेज. एव्हरी स्टेटमेंट शुड बी टर्मिनेटेड विथ द सेमीकॉलन. प्रत्येक स्टेटमेंट ही सेमीकॉलनने टर्मिनेट केली गेली पाहिजे. इट इज ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज. उप्स असं सुद्धा याला म्हटलं जातं. ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग म्हणजे जिथे बॉटम टू टॉप प्रोग्रामिंग केली जाते त्याला आपण म्हणतो ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. पुढचा टॉपिक आहे टोकन्स. द स्मॉलेस्ट इंडिव्हिज्युअल युनिट्स इन अ प्रोग्राम आर नोन ॲज टोकन्स. प्रोग्राममधलं जे सर्वात छोटंसं युनिट असतं त्याला आपण म्हणतो टोकन्स. टाईप्स ऑफ टोकन्स. 5 प्रकारचे टोकन्स आहेत. पहिला आहे कीवर्ड्स, दुसरा आयडेंटिफायर, तिसरा कॉन्स्टंट, चौथा स्ट्रिंग, पाचवा ऑपरेटर. असे 5 प्रकारचे टोकन्स आहेत आणि या 5 टोकनच्या आधारे सी प्लस प्लसचा प्रोग्राम लिहिला जातो. तर आपण प्रत्येक टोकन्स एक्सप्लेन करणार आहोत. तर पहिला टोकन आहे कीवर्ड. देर आर 48 सी प्लस प्लस कीवर्ड्स. सी प्लस प्लसमध्ये 48 कीवर्ड्स आहेत. फॉर एक्झाम्पल इफ, एल्स, स्विच, फॉर, डू, व्हाईल. ही काही मी एक्झाम्पल दिलेली कीवर्डची. असे टोटल 48 कीवर्ड्स आहेत. पुढचा टोकन्स आहे आयडेंटिफायर. आयडेंटिफायर refers to the names of variable, function, array, class, etc. आयडेंटिफायर दुसरं काही नसून व्हेरिएबलचं नाव, फंक्शनचं नाव, अरेचं नाव, क्लासचं नाव जे आपण प्रोग्राममध्ये डिक्लेअर करणार आहोत त्याला आपण म्हणतो आयडेंटिफायर. रूल्स फॉर क्रिएटिंग आयडेंटिफायर्स. आयडेंटिफायर डिक्लेअर करण्यासाठी काही नियम दिलेले. पहिला नियम आहे ओनली अल्फाबेटिक कॅरेक्टर्स A to Z, digits 0 to 9 and underscore are permitted.
तीन गोष्टींची परमिशन तुम्हाला दिलेली आहे. अल्फाबेटिक कॅरेक्टर A to Z, डिजिट्स 0 to 9 आणि अंडरस्कोर या तीन गोष्टींची परवानगी तुम्हाला दिलेली आहे. द नेम कॅनॉट स्टार्ट विथ डिजिट. डिजिटची जरी परवानगी असली तरी सुरुवात तुम्ही डिजिटने करू शकत नाही. फॉर एक्झाम्पल 9A हे इनव्हॅलिड व्हेरिएबल आहे. मग व्हॅलिड व्हेरिएबल काय आहे? A9. अप्पर केस अँड लोअर केस लेटर्स आर डिस्टिंग. हे दोघं भिन्न आहेत. फॉर एक्झाम्पल तुम्ही प्रोग्राममध्ये अप्पर केसमध्ये व्हेरिएबल डिक्लेअर केला आणि तेच व्हेरिएबल प्रोग्राममध्ये 3 ते 4 वेळेस वापरलं गेलं तर तुम्हाला ते अप्पर केसमध्येच द्यावं लागेल. म्हणून म्हटलं जातं अप्पर केस अँड लोअर केस लेटर्स आर डिस्टिंग. अ कीवर्ड कॅनॉट बी यूज ॲज व्हेरिएबल. कीवर्डचा वापर तुम्ही व्हेरिएबल म्हणून करू शकत नाही. पुढचा टोकन आहे कॉन्स्टंट अँड स्ट्रिंग. त्याच्या आधी आपण बघणार आहोत व्हेरिएबल. द एंटिटी विच चेंजेस ड्युरिंग द प्रोग्राम एज्युकेशन इज कॉल्ड व्हेरिएबल. एंटिटी इज नथिंग बट अ व्हॅल्यू. ज्याची व्हॅल्यू प्रोग्राम एक्झिक्यूट होते वेळी चेंज होते त्याला आपण म्हणतो व्हेरिएबल. फॉर एक्झाम्पल A = 12, B = 15. पुढची डेफिनेशन आहे कॉन्स्टंट. द एंटिटी विच डज नॉट चेंज ड्युरिंग द प्रोग्राम एक्झिक्युशन इज कॉल्ड कॉन्स्टंट. ज्याची व्हॅल्यू प्रोग्राम एक्झिक्यूट होते वेळी चेंज होत नाही त्याला आपण म्हणतो कॉन्स्टंट. फॉर एक्झाम्पल देर आर 2 टाइप्स ऑफ कॉन्स्टंट. पहिला आहे स्ट्रिंग कॉन्स्टंट. स्ट्रिंग कॉन्स्टंट इज ऑलवेज कोटेड इन डबल कोटेशन मार्क्स. स्ट्रिंग कॉन्स्टंट हा नेहमी डबल कोटेशनमध्ये डिक्लेअर केला जातो. फॉर एक्झाम्पल बेसिक सॅलरी. दुसरा आहे न्यूमेरिक कॉन्स्टंट. न्यूमेरिक कॉन्स्टंट इज कॉन्स्टंट दॅट इज हॅव्हिंग फिक्स व्हॅल्यू. ज्याची व्हॅल्यू फिक्स असते त्याला आपण म्हणतो न्यूमेरिक कॉन्स्टंट. फॉर एक्झाम्पल पाय = 3.14. पुढचा टोकन आहे ऑपरेटर. दोन प्रकारचे ऑपरेटर आहे. इन्सर्शन ऑपरेटर. दिस स्टेटमेंट विल डिस्प्ले कंटेंट ऑफ स्ट्रिंग. फॉर एक्झाम्पल Cout. इन्सर्शन ऑपरेटरला अँगल ब्रॅकेट सुद्धा म्हटलं जातं. Cout अँगल ब्रॅकेट स्ट्रिंग. Coutमध्ये तुम्ही जे काही डिक्लेअर करणार आहे ते तुम्हाला आउटपुटमध्ये दिसणार आहे. एक्सट्रॅक्शन ऑपरेटर. This statement is used to get the input from the keyboard. For example, scene number. जर प्रोग्राममध्ये तुम्हाला इनपुट करायचं असेल नंबर किंवा कॅरेक्टर तर तुम्ही एक्सट्रॅक्शन ऑपरेटरचा वापर करून ते डिक्लेअर करायचं आहे. मित्रांनो, जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.